कागल तालुक्यातून पंढरपूरला पायी दिंडी जाणाऱ्या वारकऱ्यांना ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात झालेल्या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आले। ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले। बिद्री इथल्या ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरातून 1000हून अधिक वारकऱ्यांची दिंडी टाळ मृदुंगाच्या अखंड गजरात आणि विठोबा रखुमाईच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचं आयोजन केलं होतं। ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले। एसटी बसेसची विधिवत पूजा झाल्यानंतर दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं। यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात वीणा आणि हातात टाळ घेऊन अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते। टाळ मृदंगाच्या निनादात आणि विठोबा रखुमाईच्या गजरानं गाव दुमदुमून गेलं होतं। या सोहळ्याला परिसरातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, संचालक आर.व्ही. पाटील, संचालक रावसो खिलारी, दिनकरराव कोतेकर, पांडुतात्या पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते।